नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी जो ब्रेकआउट झाला आणि आज एक एक्सपायरीच्या दिवशी मोमेंटम झालं, त्याच्यानंतर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते. याच्यासोबत सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे, तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी ट्रेंडिंग होईल की साईडवेज होईल याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करूया. आणि आपली जी सेन्सेक्स स्ट्रॅटजी आहे ती आपण कशी एक्झिक्यूट करू शकतो उद्याच्या दिवशी, त्याच्याबद्दल आपण एक डिटेल डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहे. येस, तर डेफिनेटली व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा. स्टार्ट करूया व्हिडिओ. आज मार्केट ओपन तर झालं. ओपन झाल्याच्या नंतर मार्केट खाली जात होतं. आपण एक सेल साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. हा ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर सेल साईडचा ट्रेड प्लॅन केला 530च्या खाली, 24,530च्या खाली आपण एक सेल ट्रेड प्लॅन केला होता आणि आपलं एक टार्गेट होतं 480 जवळ सपोर्ट आहे, तर 480 पर्यंत खाली येईल. पण येस, इमिडिएटली ही एक सिंगल कॅन्डलमध्ये मी एक्झॅक्टली सांगितलं होतं 530च्या खाली सेल करताय, पण 560ला आपण स्टॉप लॉस लावू 30 पॉईंटचा. तर इमिडिएटली एका सिंगल कॅन्डलमध्ये आपला एक स्टॉप लॉस हिट झाला, 560चा स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर ही कॅन्डल जेव्हा सस्टेन केली, आपण एक डिस्कशन केलं होतं पण आपण ट्रेड एक्झिक्यूट केला नाही बाईंग साईडला की 560च्या वर ट्रेड करू. बट ही कॅन्डलच 24,600 पर्यंत गेली, तर आपण काही डिस्कशन केला पण ट्रेड केला नाही. अनदर कॅन्डल 650 पर्यंत मोमेंटम झालं, जे या रेंजच्या हायर साईडपर्यंत मार्केट आलं. इथे ऑल टाईम हाय सुद्धा होता. 650 670 टच केलं आणि इमिडिएटली मार्केटमध्ये जी वोलॅटिलिटी, मार्केट खाली जायचा प्रयत्न करत होता, सिंगल कॅन्डलमध्ये मार्केट वर आला, वापस पूर्ण मार्केट खाली आला, वापस या लेवलला टेस्ट केलं, इथून ब्रेकडाऊन झाला नाही, वापस मार्केट वर गेला. तर इथे एक कन्फ्युजन होतं, इथे एक वोलॅटिलिटी खूप जास्त होती मार्केटमध्ये. तर हा वरती 24,670 हायर लेवल ब्रेक करेल की 24,530 लोअर लेवल ब्रेक करेल, 500 530. याच्यासाठी आज बायर्स आणि सेलर्समध्ये खूप फाईट झाला आणि ॲट दी एंड सेकंड हाफमध्ये मार्केटनी जे आहे ते हायर लेवल ब्रेक केला. जेव्हा एकदा 640 680 700 ब्रेक झाला, त्याच्यानंतर एक एक्सपेक्ट करू शकत होतो की इथून एक 100 पॉईंटचा मोमेंटम पॉसिबल आहे आणि तो आपल्याला मिळाला. पण यस, पण इथे जे आहे खूप साऱ्या जणांचे स्टॉप लॉस हिट झाले असेल. मी पण फर्स्ट हाफमध्ये जो आहे तो माझा इथे एक स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर आम्ही ट्रेड केला नाही. सेकंड हाफमध्ये मी एक ट्रेड प्लॅन केला होता आणि त्याच्यामध्ये एक चांगला प्रॉफिट झाला. इथून एक जे मोमेंटम आहे 700च्या वर, हे मोमेंटम कॅप्चर करायला मिळालं 800 पर्यंत आणि त्याच्यानंतर हे 836 वगैरे एकदा 800 पर्यंत टार्गेट बुक झालं. त्याच्यानंतर मार्केट जे आहे कंटिन्युअस साईडवेज राहिलं आणि मग तिथे जास्त काही मोमेंटम झालं नाही. तर आता बघूया नेक्स्ट. आता इथून पुढे काय, मार्केटने एक ब्रेकआउट दिला, चांगला ऑल टाईम हायला क्लोज दिला, 24,800ला मार्केटने क्लोज दिलेला आहे. तर आता इथून पुढे कसं मोमेंटम होऊ शकते. बजेट जवळ आहे, 2-3 दिवसावर बजेट आलेलं आहे, तर बजेटच्या हिशोबाने मार्केटमध्ये कंटिन्युअस एक अपसाईड बजेटची रॅली कंटिन्यू चालू आहे. तर बजेट अनाऊन्स होईस्तोवर ही रॅली अजून कंटिन्यू होऊ शकते. इथून पुढे 200 पॉईंट जे आहे ते मोमेंटम पॉसिबल आहे. 25,000 बजेटपर्यंत टच करू शकते. तर त्याच्यासाठी कधी आपण बाय करणार, आपण बाय करणार 24,850 क्रॉस केल्यावर. 24,850 क्रॉस करून सस्टेन करत असेल तर आपण या 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून बाय करू शकतो. आपलं टार्गेट राहील 24,950, 25,000 पर्यंत आपलं एक टार्गेट आपण प्लॅन करू शकतो. उद्या पण पॉसिबल आहे, येऊन जाईल, किंवा उद्या जे आहे मार्केट एक साईडवेज मोमेंटम करू शकते. 850 वरच्या साईडला, खालच्या साईडला 750 ब्रेक केला तर आपल्याला एक खाली 680 पर्यंत, जिथून ब्रेकआउट केला तिथपर्यंत एकदा मार्केट येऊ शकते टच करायला, सपोर्ट घ्यायला आणि सपोर्ट करून मग वापस मार्केट वर जाईल. तर उद्या आपल्याकडे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. समजा 850 ब्रेक करत असेल तर आपण बाय करणार 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस वरती 1:2 टार्गेट. जर 770 ब्रेक करत असेल, 24,770 जर ब्रेक केलं खालच्या साईडला, तर आपण एक सेल ट्रेड प्लॅन करू शकतो. स्टॉप लॉस आपला 30-40 पॉईंटचा राहील, 810-820ला स्टॉप लॉस लावून. 770 ब्रेक केला तर आपला 670-680 पर्यंतचा एक टार्गेट पॉसिबल आहे. हा एक इथे सपोर्ट घेईल, जो प्रिव्हियस ब्रेकआउटचा लेवल होता तिथे येऊन सपोर्ट घेईल आणि मग मार्केट वापस रिव्हर्सल करेल. पण एकदा 770 ब्रेक केला तर आपल्याला 60-70 पॉईंट
सेलिंगच्या साईडला निफ्टीमध्ये मिळू शकतं. लेट सी बँक निफ्टीवर कसा व्ह्यू आहे, तर बँक निफ्टी जे आहे ब्रेकआउट तर केला, पण बँक निफ्टी एवढा स्ट्रॉंग नाही आहे जेवढा स्ट्रॉंग निफ्टी आहे. तर बँक निफ्टी वापस खाली चालला आला आणि वापस त्याच रेंजमध्ये आहे. आपली आपण रेंज डिस्कस केली होती 52,650 आणि 700 आणि खाली 52,200. 200 ते 700 हे 500 पॉईंटची रेंज आहे. याच्याच मधात बँक निफ्टी ट्रेड करत आहे, पण यस ट्रेडच्या हायर साईडला येऊन क्लोज झालेला आहे. तर उद्या बँक निफ्टी आपण वेट करूया. 52,700 ब्रेक केलं तर एक मोमेंटम होऊ शकते वरच्या साईडला 53,000 पर्यंत. 52,700 ब्रेक करेल तर 53,000 पर्यंत एक मोमेंटम पॉसिबल आहे. त्याच्यासाठी आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. खाली समजा यायचं असेल तर जोपर्यंत 52,500 ब्रेक होत नाही आपण सेल करणार नाही. एकदा 52,500 ब्रेक केलं तर आपलं टार्गेट जे आहे 52,200 300 हे आपलं टार्गेट असणार आहे खालच्या दिशेला. येस, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि सेन्सेक्सची एक्सपायरी खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट फ्रायडेला आपण सेन्सेक्स स्ट्रॅटेजी केली होती, त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला प्रॉफिट झाला होता. या फ्रायडेला सुद्धा आपण सेन्सेक्स स्ट्रॅटेजी करू शकतो. वरती 81,500 याच्या वर जर गेला तर आपण कॉल बाय करू शकतो, किंवा खाली 81,200 ब्रेक केला तर आपण पुट बाय करू शकतो. ही एक स्ट्रॅटेजी थोडी असू शकते. किंवा मार्केट ओपन झालं 940 पर्यंत या रेंजच्या मधातच असेल तर 81,500चा कॉल आणि 81,200चा पुट हे आपण बाय करू शकतो. एक मोमेंटम पॉसिबल आहे. एक तर वरच्या साईडला 500 पॉईंट मोमेंटम करेल मार्केट, अदरवाईज खालच्या साईडला 80,800 पर्यंत एक मोमेंटम पॉसिबल आहे. तर कुठे पण ओपन झालं मार्केट तरी एक 600-700 पॉईंटचा मोमेंट सेन्सेक्समध्ये पॉसिबल आहे. एक तर रॅली कंटिन्यू होईल, किंवा जर हे 81,200 ब्रेक केला तर खाली एक 300-400 पॉईंट मोमेंटम करू शकते. तर फक्त आपल्याला वेट करायचं आहे. या रेंजच्या मधात समजा मार्केट 940 945 पर्यंत ट्रेड करत असेल, 940 ते 945 पर्यंत मार्केट जे आहे याच रेंजच्या मधात ट्रेड करत असेल तर आपण 81,500चा कॉल आणि 81,200चा पुट हे बाय करू शकतो. किंवा जेव्हा मार्केट या 940-945च्या जवळपास असेल तेव्हा आपण ॲट द मनी किंवा स्लाइट आउट ऑफ द मनीचा कॉल आणि पुट बाय करून ठेवू शकतो. एक मोठा मोमेंटम सेन्सेक्समध्ये पॉसिबल आहे उद्या बजेटच्या आधी. तर एक्सपायरी आहे, एक्सपायरी रिलेटेड मूव्ह पॉसिबल आहे सेन्सेक्समध्ये. 1:1 1:2 टार्गेट ठेवणार आपण आणि सेन्सेक्स स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करूया. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिघांचा पण व्ह्यू कळाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमचे थॉट्स. तुम्ही जे ट्रेड करताय ॲनालिसिस बघून तुम्हाला काय समजत आहे काय नाही समजत आहे. मेजर आपण व्ह्यू ठेवूया प्राइस ॲक्शनवर. प्राइस ॲक्शन शिकायसाठी आपण प्रयत्न करूया आणि त्याच्यावरच आपला मेजर फोकस राहणार आहे. तर सपोर्ट रेजिस्टन्स कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्यासोबत ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन कसे आयडेंटिफाय करायचे या गोष्टीवर आपण जास्त फोकस करूया. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या टाईममध्ये आपण आता इंडेक्सवर बघत आहे, येणाऱ्या टाईममध्ये आपण स्टॉक्स पण इन्क्लूड करू. स्टॉक्समध्ये पण बघू एव्हरी वीकडेजला किंवा वीकेंडला आपण स्टॉक्समध्ये पण बघत जाऊ. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. एम करूया 200 लाईकसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.